तुम्हाला ज्ञानोबारायांचा निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. कोणाचा? चला बोला 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 बोला. ज्ञानोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक ऐका. त्याचं कारण असं आहे, पिंपरीकर, कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. पिंपरीकर, कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. मी दुसरी सूचना दिली, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचं अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. एक तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे पिंपरीकर, मी तुमच्याशी का जबाबदारीनं बोलतो ऐका ना. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीनं बोलतात, म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराजांची भाषा ऐकूया. महाराज म्हणतात, आलेली वैष्णवजन, संत मंडळी, भाविक मंडळी, कीर्तन हे काय टाइमपास नाही. मग कीर्तनाचा कीर्तनाचा चांग कीर्तन चांग होय अंग हरी जळती गुरुजी एकदा टाळी वाजा गुरुजी करता बरं का. बर जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. ऐका बरं का, ही कीर्तनाचं फल आहे. आपल्या जीवनामध्ये किती दोष असू द्या, महाराज म्हणतात ते जळून भस्म होता. जळती दोषाचे डोंगर, ऐका ना, शुद्ध होती नारी नर. पुढे गाती ऐकती सादर जे जे पवित्र हरिकथा विठ्ठल विठ्ठल. किंवा महाराज म्हणतात, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी दिवा ऐसा. आता त्या लेकराला कोणीतरी जवळ घ्या बरं का, थोडे वेळ घ्या, विक्षेप नका, मला विक्षेप चालत नाही. जरा शहाणे पण जरा त्याला घ्या थोडंसं, जरा सगळ्याचं लक्ष त्याच्याकडे जाईल. बरं 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 ऐका. हे पिल्लो तिकडे जा बाबा, जा जा बाबाकडे जा. असं छान छान. काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया. फार लक्षपूर्वक ऐका बरं का. 1 तास कीर्तन ऐकायचं आहे आपल्याला. बरोबर 11:15 वाजली आपल्या गढाळामध्ये. 12:15 वाजता थांबायचे, कारण आम्हाला आळंदीला जायचंय. म्हणजे आम्ही आळंदीलाच होतो, पण आमच्या विकी भाऊचा लय आग्रह. मी म्हणलं, विकी भाऊ मला नका प्रवास करायला, कारण रात्री 2:30 वाजता आलो. एक तर सकाळी निघालो, पहाटे 4 वाजता आळंदीला गेलो. आमचे शिवराम बाबा आम्ही सगळे शांताराम गुरुजींच्या आश्रमात कीर्तन केलं 7 ते 9. पण त्या परिवाराची फार इच्छा आहे म्हटली, आयर परिवाराची, महाराज तुम्हाला कीर्तन करावं लागेल. मग या प्रेमापोटी आलेला हा सुवर्ण योग आहे. मग ऐका आता,
मी जर तुमच्याकरता 4 तासाचा प्रवास करून रात्री आलो, अजून 4 तासाचा प्रवास करायचा आहे आम्हाला, परत 7-9 आळंदीत कीर्तने आवड माऊलींच्या फडावरती, आणि उद्या सकाळी समाधी सोहळा आहे आदरणीय आमच्या राम महाराजांच्या फडावरती. आणि म्हणून ऐकूया काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे ज्ञानोबारायांचा. सरळ सरळ भावार्थ असा आहे अभंगाचा, ये साथी, साथी म्हणजे बाजार. ज्ञानोबाराय सांगता आलोय या साथीला, या बाजाराला, मग एक काम करा, ओळंगा शारंग धरू. शारंग धरू म्हणजे परमात्म्याला ओळखा. का हो ज्ञानोबाराय, आणि आम्ही नाही ओळखता जर एक दिवस आमचं जीवन संपून गेलं, अरे महाराज म्हणतात जीवन संपायच्या आधी नाही तरी संसार वाया जाईल रया. आपण वायाला गेल्याशिवाय राहणार नाही या जन्माला आल्याच्या नंतर. या साथीला, या बाजारला म्हणजे या नरदेवरूपी गावाला आलोय. बर, कवनाचे मायबाप कवनाचे गण, इथं भजन करून घ्या. ही अंतकाळाच्या वेळेची सूचना आहे बरं का ज्ञानोबारायांची. जरी वाटलंय आपल्या मनाला हो मग आम्ही ज्ञानोबाराया हा तुमचा अभंग ऐकून का आमच्या आईवडील वृद्धाश्रमात काढून द्यायचे का? नाही 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 नाही. महाराज म्हणलात ते वाटले जरी आपल्याला, पण ते कसे मृगजळावत जाईल रया. मृगजळाचा दृष्टांत देतात ज्ञानोबाराय. या संसारातलं सुख आहे, विषयाचं समसुख. कसं आहे हो, बेगडाची बाहुली, बेगडाच्या बाहुलीचं दृष्टांत देतात ज्ञानोबाराय. अजून अबराची सावली जाईल रया, काही क्षणाचं सुख आहे तसं दृष्टांत देतात. एका सावलीचं आपण चिंतनात बघूच मस्त. तसं ज्ञानोबाराय सांगतात हे पडलेलं स्वप्न आहे आपल्याला. ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले, स्वप्नेचे चैले जाईल रया. आता जेवढा सरळ ताकदीनं अभंग ऐकला तेवढा रिटर्न ऐका बरं का. अभंगावर फार प्रेम करायचं, नुसता सरळ नाही पाठ करायचा, उलटा तेवढाच पाठ असला पाहिजे मस्त बघा. आता ऐका, स्वप्नेचे चैले जाईल रया, ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले, अभराची सावली जाईल रया, विषयाचे समसुख बेगडाची बावली, मृग जळवत जाईल रया, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, नाही तरे संसार वाया जाईल रया, ही साथी आलिया ओळंगा शारंग धरू. विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की या ठिकाणी काय निमित्तानं हे कीर्तन सेवा हे सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे, ज्ञात आहेत, माहीत आहेत. वैकुंठवासी गंगा भागीरथी सुशीलाबाई आत्माराम आहेर पूज्यश्री आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून सुशीला आईंचा परिवार भाया आहेत श्री रामचंद्र भीमाजी आहेर, मुलं आहेत आईसाहेबांचे आदरणीय श्री साहेबराव आत्माराम आहेर मुलगा, श्री रामनाथ आत्माराम आहेर मुलगा आणि श्री ज्ञानेश्वर आत्माराम आहेर मुलगा. 2 मुली आहेत आईसाहेबांच्या, सौभाग्यवती शोभा त्र्यंबक गोडसे मुलगी आहेत आणि सौभाग्यवती सरला बाळासाहेब नवले मुलगी आहेत. तदनंतर एकाच दिवसाला 2 पुण्यस्मरणे. त्या दुसऱ्या आईचं नाव ऐका, कैलासवासी गंगा भागीरथी गंगूबाई भाऊराव आहेर. आता गंगू आईंचा परिवार ऐका, गंगा भागीरथी मीराबाई गणपत आहेर सून, श्री शिवाजी गणपत आहेर नातू, गंगा भागीरथी चंद्रभागा लक्ष्मण पाटोळे पुतणी, सौभाग्यवती सुनीता अरुण ढमेनाथ, चिरंजीव अक्षय शिवाजी आहेर पंतू, चिरंजीव योगेश खंडेराव आहेर पंतू. हा संपूर्ण परिवार या आहेर परिवाराच्या माध्यमातून तथा रवळस गावचे म्हणजे पिंपरी या परिसराचे अत्यंत साईनाथ यात्रा या कंपनीचे मालक आदरणीय आमचे विकी भाऊंच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. मी रवळसलाही कीर्तनं केली, मी पिंपरीलाही कीर्तनं केली, पण काही आगळं वेगळं नाव या परिसरामध्ये फार ओलय तयार झालेलं आहे आपल्या सप्ताहाचा. विकी भाऊने सांगावं महाराज आमचा सप्ताहाला म्हणजे फार भव्यता दिव्यता, खूप छान स्वभाव आहे, छान आहे. आम्ही त्यांच्याबरोबर चारीधाम तीर्थयात्रेला आहे, भरपूर त्या भाविकांना त्याने तीर्थयात्रा करून घेतली आणि म्हणून भाऊंच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबारायांच्या संगतीत इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक आपले नाशिक जिल्ह्यातील एक गोड रत्न आदरणीय हरिभक्तपरायण
ओमकार महाराज उर्फ भैया महाराज श्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट अत्यंत ज्यांच्या मुखातून आपण गोड पंचपदी श्रवण केली, हरिभक्तपरायण आदरणीय भजन सम्राट प्रमाणाचा बादशाह तुम्हाला आता ऐकायला मिळेलच पुढे. आदरणीय आमचे रविदास आबा जगदाळे गुरुजींनाही दंडवते. भजन सम्राट अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज, अत्यंत नम्र स्वभाव, आदरणीय हरिभक्तपरायण या नाशिक जिल्ह्यातील गोड एक संगीतरत्न भजन सम्राट शिवराम महाराज बोराडे गुरुजींनाही दंडवते. माझ्या संगतीला आलेली अत्यंत गोड कीर्तनकार आदरणीय आमचे बाचे जावई योगेश महाराज गोडशे महाराजांना दंडवते. गावातून पंचक्रोशीतून आलेली सर्व टाळकरी मंडळी सर्वांना दंडवत करतो. दोन्ही चोपदार तुम्हालाही दंडवत. बरोबर लहानोबाबा तुम्हालाही दंडवत. विनेकरी महाराज संत निवृत्तीनाथ देवांच्या पायीदिंडी सोहळ्यातील हे वारकरी आहेत बरं का. आणि म्हणून अत्यंत महाराष्ट्राला लाभलेले एक लाडका साऊंड, अत्यंत गोड साऊंड. अनेक साऊंड आहेत महाराष्ट्रामध्ये. जसं एखादा हिरो सेलिब्रिटी असतो, एखादी हिरोईन सेलिब्रिटी असते, तसं साऊंडच्या बाबतीमध्ये एक सेलिब्रिटी यादीत नाव आहे. अत्यंत गोड नाव काळूबाळू साऊंड सिस्टीम. त्या साऊंड सिस्टीमचे मालक आदरणीय आमचे विकेराव मालक तुम्हालाही दंडवत करतो. एकदा टाळी वाजवा. खरं तर या लॉन्समध्ये सिस्टीम लावणं एवढं सोपी नाही, पण ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ देवाने दिलेली त्यांच्या बोटामध्ये कला आहे. ट्रबल कसा वाढवायचा, बेस कसा वाढवायचा, गेन कसा वाढवायचा, ही निवृत्तीनाथ देवानी त्यांच्यावर केलेली कृपा आहे. अत्यंत गोड महाराष्ट्रभर नाव आहेत काळूबाळू साऊंड सिस्टीमचे मालक. बरं तुम्हालाही दंडवत मालक. माझ्या बहिणीने तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. श्री संताची माता शरणावरी साष्टांग हे करे दंडवत. खरं तर या आहेर परिवारातील 2 माता निघून गेल्या. वैकुंठवाशी सुशीलाबाई आणि वैकुंठवाशी गंगूबाई. इथं जन्म झाला की मरावं लागतं बरं का. आता चला कीर्तनाला सुरुवात झाली. खरं तर सुशीला आई गंगू आई जिथून आल्या तिथून गेल्या, जिथून आल्या तिथं गेल्या. तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचं आहे, कारण ज्या लोकामध्ये तुमचा आमचा जन्म झाला त्या लोकाचं नाव आहे काय, मृत्यूलोक. मृत्यूलोकाची सरळ व्याख्या आहे मराठ्यांचा लोक, त्याला म्हणतात मृत्यूलोक. इथं जन्म झाला की मरावं लागतं. ज्ञानोबारायांची गोड भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात उपजे ते नासी. बरोबर नासिले ते पुनरुपी दिसी, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे का. बरं का सतीशराव काका वा वा कोटूरकर आलेत, वा वा छान मंडळी आलेली मस्त. बाकी ज्ञानोबारायांशी बोलणं सुरू झालं. ज्ञानोबाराय सांगतात पिंपरीकर इथं जन्म झाला की मरावं लागतं. उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे गा. महाराज म्हणतात तुम्हा सामान्य जीवाला जावं लागल, यात काय नवले. येथे नाही छान. एथनाई उरो आले अवतार. अवताराची यादी सांगितली बरं का, थोडी लक्षपूर्वक थोडी यादी ऐका संतांच्या भाषेतली. एरते पामर जीव किती. महाराज म्हणतात एरती पामर जीव किती, एथनाई उरो आले अवतार. तुम्हाला सामान्य जीवाला जावं लागल, यात काय विशेष आहे. इथं मोठी यादी सांगितली. पुढची यादी ऐकली. 9 बे मर गए, 10 बे मर गए, मर गए सहस्र 88. 9 म्हणजे 9 ग्रह गेले.
दसबी म्हणजे 10 अवतार संपले. मरगाई सहस्र 88,000 ऋषींची यादी सांगितली. 33 कोटी देवांची यादी सांगितली. हा मृत्यू लोकातली बरं का पिंपरीकर. पडे काल की फाशी. बरं पुढची यादी आहे का? पीर मरे पैगंबर मरे मरगई जिंदा जोगी जपी तपी संन्यासी मरगई हाकी मरो. इथं जपी असेल, तपी असेल, संन्यासी असेल, इथं जावा लागतं बरं का. एक दिवस जावा लागतं. अजून एक यादी ऐकूया आता. आपली यादी ऐका बरं का. आपल्यातली यादी. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. परंपरा सांगितली बरं का आपली. कुठून कुठपर्यंत आहे का आता. आजा मेला पंजा मेला पंजापर्यंतच परंपरा सांगितली आपलीवाली. कारण त्याच्या पाठीमाग आपल्याला माहितीच नाही आपली नाथी. पंजापर्यंतच परंपरा सांगितली सतीश काका. आजा मेला पंजा मेला. बरं आपल्या आजीचं नाव माहिती सतीश काका तुम्हाला. तुमच्या पंजाचं बरं त्यांच्या बापाचं माहिती नाही ना आपल्याला. म्हणून परंपरा तेवढी सांगितली. बरं पुढची परंपरा आहे का आता. कुठपर्यंत आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आपला बापही गेला महाराज म्हणतात त्या मसनात. आपला आजाही तिथंच गेला आणि आपला पंजाही तिथंच गेला. पुढची यादी आहे का आता. देखत देखत नातो पंतू तोही तैसा झाला. इथं आजाच्या आधी नातवाला जावा लागत. हा पंजोबाच्या आधी पंतूला जावं लागत. म्हणून पुढची यादी मर्यादितच आहे. आजा मेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणून उठा का हो. इथली यादी सांगितली या मृत्यू लोकातली की एक दिवस जावं लागतं. बरोबर. मग एक दिवस जर जाणं असेल, हा मृत्यूलोक सोडणं असेल, तर मिळालं हे मनुष्य जीवन पिंपरीकर पुन्हा पुन्हा मिळणार नाही आपल्याला. कारण याचं वर्णन केलं. नरदेह दुर्लभ जाना म्हणा ज्याच्या प्रमाण पाठे शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही भजन करून घ्या महाराज म्हणतात. इथं फक्त भजनाला महत्व आहे. आपण किती कोटीची स्टेट कमावली ती इथंच राहणार आहे. पण इथून तेवढं घेऊन जाता येईल जगदाळे गुरुजी. कैरा हरी सांगितलं ना प्रमाणाचा बादशाह आहे तिकडं. मी इकडून म्हणावं म्हणजे माझ्या मनात ते त्यांच्या ध्यानात आहे. इथलं काही कामाला येणार नाही पण तेवढं येईल कामाला. भजन म्हणजेच भक्ती. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. नाही तर असं महाराज म्हणले असे ना. करा गाड्या बंगली. नाही ते स्मशानभूमीत नाही. तिथे आंबुलच राहती. आपली काही कोटीची गाडी नाही राहत. दवाखान्यातून आंबुलच राहती. ती किती लाखाची आपलं ठरवून घ्या. आपण किती मोठी गाडी घेतली ना ती स्मशानभूमीत नाही. दवाखान्यातून गाडी निघाली का आंबुल डायरेक्ट स्मशानभूमीत. मग ते न चले काही सतत पदा राहील काही पुढे सतत जाईल.
आमदार नाही, यम यम. मग ते येथे न चले काही. ऐका आता, सत्ता संपदा राहील ठाईची ठाई, आणि पुढे संचित ज्वाई लगाई तुका म्हणे तई यमाची आज्ञा. बरं का, म्हणून इथून ते कामाला येईल. करा अरे भक्ती परलोकी येईल कामा. म्हणून इथं भजन करून घ्या, कारण भजनाकरता आयुष्यालाही थोडं आहे. अल्पायुष्य मानवधी. ऐका बरं का, महाराजांचं प्रमाण किती गोड आहे. शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पायगा. अल्प आयुष्य मिळालं तुम्हाला, आम्हाला भजन करून घ्या. मग स्वतःला भाग्यवान समजा, मिळालं हे मनुष्य जीवन. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही भाग्य समजायचं पिंपरीकर. इथं संत सांगतात म्हणून भाग्य समजायचं स्वतःला. महाराज म्हणतात पहिलं भाग्य हा मिळाला, भाग्य आली ती मनुष्य देहा. आपण या मनुष्य देहाला आलो ना, भाग्यवान समजा. तुलसीदास महाराजांचा पुरावा घ्या, बड भाग मानुष तन पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मिळालं. का हो, सुरदुर्लभ सब ग्रंथ न गावा. बर, पहिला भाग्य नरदय मिळाला. दुसरा भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. त्याला काही पुरावा आहे का? भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. त्याला पुरावा बरं का, ऐकायचं, गोड पुराव्यानं बोलायचं मस्त. पहिला भाग्य नरदेह मिळाला, दुसरं भाग्य भारत देशामध्ये, तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय भाग्य या महाराष्ट्राच्या मातीचं? हे महाराष्ट्राची माती संतांच्या समाधीनं पावन झालेली पुण्यभूमी. बरं काही आपण ज्या जागेवर बसलो, ही लॉनची जागा सुद्धा धन्य बरं का, कारण इथं निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं पावन झालेला जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आहे. आणि महाराज म्हणतात जिथं साधूचं वास्तव्य, ऐका प्रमाण, जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश, जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश, जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचा वास, वास म्हणजे राहणं, धन्य भूमी पुण्य देश. ही भूमी धन्य बरं का. बरं 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 बरं. पहिलं भाग्य नरदे मिळाला, दुसरं भाग्य भारत देशात, तिसरं भाग्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला, चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा स्वतःला ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा स्वतःला निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. आणि पाचवं भाग्य आहे का, अजून आपण जिवंत, हे सुद्धा भाग्याचे. बरवे झाले आजीवरी. उद्या ज्ञानोबरांचा समाधी सोहळा आहे, म्हणून मी हे कीर्तन घेत नव्हतो, पण मला ज्ञानोबरांनीच पाठवलं असेल तुमच्याकरताच. जे राहिले त्याला सांगून ये रे भाऊ, अलंकापुराला या बरं का, अलंकापुराला या, निवांत या भले. हे मस्तक ज्ञानोबरांच्या समाधीवर ठेवा आणि ज्ञानोबरांना सांगा, ज्ञानोबराया आम्ही फार धन्य भाग्यवाने की तुम्ही आम्हाला कोरोनाच्या काळातून वाचवलं बरं का माऊली. हा निरोप सांगा ज्ञानोबरायला. नाही तर आम्ही 2019ला जर गेलो असतो तर काय वारी मिळाली असती आम्हाला. बरवे झाले आजीवरी, सांगा ज्ञानोबरायला. नाही पडेलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तमा समर्पण. आता ऐका बरं का, उद्या ज्ञानोबरांचा समाधी सोहळा आहे. ज्याला ज्याला शक्य होईल त्याने लगेच निघा, काही पहाटे निघा, पण या अलंकापुरीला आलं पाहिजे. आता ऐका बरं का, घ्या त्याला दर्श जरा, घ्या कोणीतरी, मला विक्षेप चालत नाही हो, घ्या जरा. विठ्ठल 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 समाधी सोहळ्याचं निमंत्रण ऐकलं, नितीन काकांचं आगमन झालं बरं का. बर बर बर, मला पुरावा सांगायचा बरं का. ऐका, महाराज म्हणतात आलो या जन्माला, एकदा तरी अलंकापुराला आलं पाहिजे. एकदा म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर नाही, वर्षातून एकदा. त्याला काही पुरावा आहे का? ऐका बरं का. आता
पहिला पुरावा आहे तुम्हाला नामदेवरायांचा. नामदेव महाराज म्हणतात एकदा तरी अलंकापुराला आलं पाहिजे. एक वेळा जाई जे अलंकापुर, एक वेळा जाई जे अलंकापुर, एक वेळा जाई रे अलंकापुरा, एक वेळा जाई रे अलंकापुरा. नाम म्हणे सर्व सुकृत लाहीजे, एक वेळा जाई रे अलंकापुरा, एक वेळा जाई रे अलंकापुरा. नामदेव महाराजांचं प्रमाणे नामा म्हणे सर्व सुकृत लाहीजे आणि एक वेळा जाईजे अलंकापुर. यात्रा अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, निरोपारायचा, निरोप, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. यात्रा अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला, विठ्ठला. हा निळोबारायांचा अभंग आहे बरं का. यात्रे अलंकापुरा येती, ऐका, ते आवडते विठ्ठला, पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञान, भूवैकुंठ पंढरपूर त्यावणी थोर महिमा. या अलंकापुरीचा महिमा सांगता बरं का निळोबाराय महाराज. निळा म्हणे जाणोनी संत आणि येते धावत प्रतिवर्षी. मग का हो निळोबाराय का आग्रह करतात की आम्ही अलंकापुराला यावं? का हो नामदेव महाराज का आग्रह करतात का आम्ही अलंकापुराला यावं? नाथ महाराज म्हणतात एकदा तरी अलंकापुराला या, एकदा तरी अलंकापुराला आलं पाहिजे आपण. महाराज म्हणतात त्या अलंकापुरीला येण्याचं कारण काय आहे? महाराज म्हणतात मी तुम्हाला हात जोडतो, हात जोडून तुम्हाला सांगतो की तुम्ही अलंकापुराला या. महाराज 5 मिनिटं झाले तुम्ही सांगताय अलंकापुराला या, अलंकापुराला या, पण अलंकापुराला आल्याच्या नंतर आम्हाला फळ काय हे सांगा ना. महाराज म्हणतात तिथं आपल्याला विश्रांती. आता नाथ महाराजांचा निरोप ऐकायचा बरं का आपल्याला, नाथ महाराजांचा निरोप ऐकायचा आहे का आपल्याला तिथं विश्रांती. का हो आपल्याला या प्रपंचात सुख नाही, इथं समाधान नाही, इथं विश्रांती नाही. बरं जाऊ दे, मी प्रश्न विचारतो तुम्हाला, मला पुढचा प्रश्न आहे का फक्त? आता इथं थांबलोय मी, मग आपल्याला विश्रांती कुठं हे ऐकायचं बरं का. आता विश्रांती कुठं मिळालं आपल्याला? आता समजा कीर्तन संपलं, तुम्हाला आराम करायचा आहे, कुठं जावं लागल? मुंबईला नाही ना, पिंपरीला जावं लागल ना आराम करायचं म्हटल्यावर. घरी आपल्या घरी जावं लागल. आपल्या घरी गेलो आपण तर संध्याकाळची सुखाची झोप आहे. आव नसतो याच्या घरी गेलो तर रात्रीतून 3 पलटे हाणी तो घडी झोप येत नाही ना. आपल्या आयत्या जागेवर झोपतो आपण सुखानं. पाहुण्याच्या घरी गेल्यावर झोप नाही येत आपल्याला. 3दा जाग येते माणसाला, 3दा. मग आपल्या घरी जसा आराम आहे तसं महाराज म्हणतात आपण या संसाराच्या तापनात त्रस्त झालेली माणसं आहे. इथं सुख नाही, इथं समाधान नाही, इथे विश्रांती नाही. विश्रांती तिथं आहे, विश्रांतीचे स्थान बसलेली मंडळी ऐका नाथ महाराजांचा निरोप. कुठे ते विश्रांतीचं स्थान आपल्याला ऐकायचे बरं का. ते या भूमीवर अलंकापूर, ते या भूमीवर अलंकापूर, हे स्थळी माझ्या जीवीचा हो ठेवा. चरणाचा अभंग ऐका. आता तेवढा अभंग ऐकायचा ना, अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं. महाराज म्हणतात विश्रांतीचे स्थान संताचे माहेर. बरोबर, ते या सांगितलं बरं का. भूमीवर, या भूमीवर फक्त तेच आहे. ते या भूमीवर अलंकापूर. अलंकापूर म्हणजे आळंदी.
ऐका आता नाथ महाराज म्हणतात, तये स्थळे माझ्या जीवीचा ओ ठेवा, माझ्या जीवीचं ठेवा तिथे. नमीन ज्ञान देवा जाऊन या. मी ज्ञानोबारायला नमन करतो. महाराज म्हटले बरं बरं बरं. काय महत्व आहे तिथलं, काय महिमा आहे त्या अलंकापुरीचा? महाराज म्हणतात, सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती. सिद्धेश्वर भगवंताचं दर्शन घेतलं का मला मुक्ती मिळते. वा 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 वा. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलंय ना आपण? कोणा घेतलंय? वरबोट करा जरा मस्त. ज्ञानोबरांच्या आळंदीला कोण आलाय वरबोट करा बरं जरा. कोणीच नाही आलं. तुम्ही हा जे आले ते वरबोट करा ना. असं मला कळू द्या म्हणजे जरा बरं वाटेल. वा वा. जेवढे भरपूर माल बाकी बरं का यायचा. लय माल बाकी हो, लय माल बाकी. अलंकापुराला आलं पाहिजे आपण. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती. भाऊ चप्पल काढा, ते बूट काढा जरा मस्त. चला बूट काढा. आपण चांगली माणसं आहे, पारमार्थिक माणसंच बुटं घालून बसले तर मग बाकीचे यायचं काय. ऐका, मला जिथलं तिथं लागतंय बघा. मला कीर्तनात आहे ना, आमचे इंदोरीकर दाजी सांगत राहतात, फेटा पाहिला का मुंगे येतात. तसं मला फेटा पाहिला का हातपाय दुखू राहिले. आता गाडीत बसू प्रवास करत थकलो मी आता. पण आहे तेवढं लय गोड आहे का. कधी कधी लोक येतानाच फोन करतात, आबा महाराज चिंतन सांगा बरं का. मी म्हटलं बरोबर चांगलं सांगतो चिंतन. अहो चिंतन ओव्या सुरू झाले, प्रमाण सुरू झाले. ज्यानं चिंतनाचा फोन केला तोच जांभळ्या हाणायला लागला. अरे मग चिंतन सांगायचं कोणाला? गड्या तूच फोन केला ना चिंतन सांगा, तूच जांभळ्या हाणून राहिला. हा बरं, आता कीर्तनाची फार मर्यादा राहिली. आलं आता जबाबदारी. नाही तर लोक चालू कीर्तन बंद पडायला लागले. तुम्ही पाहिलं सोशल मीडियाला. पण माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या मायबापाला, ऐका बरं का. तुम्हाला नाही बाप सांगणारा महाराज आवडला ना, परत तुमच्या गावाला बोलू नका. तुम्हाला नाही आई सांगणारा महाराज आवडला तर तुमच्या शिवाला बोलू नका. तुम्हाला नाही छत्रपती शिवरायांचं चरित्र सांगणारा महाराज आवडला तर बोलू नका. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात सांगता ते का देव होते का हो? ते देवाला माहिती. पिंपरीकर आलेली सर्व साधक मंडळी, ते देवाला माहिती कोण होतं. पण खरं सांगू, या मंदिरातला देव सुरक्षित आहे ना, ती पुण्याई फक्त माझ्या राजाची आहे. श्रद्धेनं कीर्तनात येऊन बसावं. छत्रपती शिवरायांनी तू उभं राहायच्या. लोक म्हणते सांगू नका असं. पण नाही आवडलं तर नका बोलू तुम्ही. पण ऐकता का, संप्रदायाबद्दल आपली युट्यूबला अशी एखादी वाईट कमेंट जाईल. तुम्हाला माहिती ना तो एवढे पैसे घेतो. बोलू नका ना परत. तो का तुमच्या घरी आला होता का मला तारीख द्या म्हणून सांगायला आलता का? नाही ना. तुम्ही फोन केला ना. तुम्हाला वाटतं लय पैसे घेतो, परत बोलू नका तुमच्या गावाला. पण संप्रदायाबद्दल युट्यूबला अशी एखादी वाईट कमेंट जाईल, असं कधी जीवनाचं चुकीचं कार्य करू नका. कारण संप्रदाय नुसतं काय आपल्या कीर्तनकारावरती का हो, अनेक महात्मे जन्माला आली तर संप्रदायामध्ये. चुकून कधी कार्य करू नका. संप्रदायाबद्दल अशी एखादी वाईट कमेंट जाईल, त्या कमेंटचं आपल्याला दुःख भोगावं लागेल. नाही पटलं तर तुम्ही परत बोलू नका. सावधान. म्हणून ऐका, खूप गोड ऐका. मी प्रमाण सांगतोय, श्रद्धेनं ऐका. खूप गोड मस्त बाकी छान. हा का हो, महाराज म्हणता सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती. बरोबर, मुक्ती तिथं ज्ञानोबराजवळ. अहो ब्रह्मज्ञान आहे तिथं. जे ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. बरोबर बरोबर. अजून ज्ञानोबराजवळ काय आहे? 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. नाथ महाराजांचा बघा बरं का, घरी गेले वाचून पहा मस्त. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. बरोबर. प्रत्यक्ष स्थापियाला कल्पवृक्ष. ज्ञानोबरांच्या दारामध्ये प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे बरं का. कल्पवृक्षाचा स्वभाव आहे का, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पुरविता. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला आणि काय उणे त्याला सांगा जोजी. तसं महाराज म्हणतात प्रत्यक्ष ज्ञानोबरांच्या दारात कल्पवृक्ष आहे. बरं, मग आता त्याचं महत्व सांगा. तयाशी नित्यता घडता प्रदक्षिणा. त्याला प्रदक्षिणा करायची. बरोबर. प्रदक्षिणा केल्याच्या नंतर फळ आहे का नाही? पार पुण्यावास स्वर्गी. त्याला स्वर्गामध्ये. अहो त्याला त्याच्या पुण्याला पार नाही. महाराज म्हणले नुसते प्रदक्षिणा केली तरी. अजून ऐका आता, नाथ महाराज म्हणतात अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. वा 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 वा. कार संमेलन भरलं होतं गुरुवारी पूजनीय रामगिरी महाराजांच्या मठामध्ये. आज इंद्रायणीत जर गेलं ना तर तीर्थ घ्यावं वाटत नाही. आपली लोक एवढी दलंदर हो, तिथं गेल्यावर इंद्रायणीत कपडे धुत्या, तिथं गुळणा करतात. अरे लोक तिथलं तीर्थ अमृत समान सांगितली नाथ महाराज म्हणतात. गुरुवारी वैकुंठवासी श्याम महाराज शास्त्री
आम्ही नर्मदेच्या तीरावर गेलो, परिक्रमा गाडीनं गेली आणि नियमावरला गाडी गेली आणि या माऊलीने सगळे कपडे घेतले आणि नर्मदा मयामध्ये धुवायला गेला. तिथे एक आदिवाशाचं पोरग आलं, ते विनंती करू लागलं कपडे धुवू नका, आणि शास्त्री महाराजांचं लक्ष गेलं का हे कपडे धुवू राहिले म्हणून. शास्त्री महाराज म्हणले त्या आईला सगळ्याला, तुम्हाला जर पापच करायचं होतं तर तुम्ही आले तरी कशाला नर्मदेच्या तीरावर. पायी परिक्रमावासी जे गेलेत ना ते पाणी पितात, रोज पाणी पितात त्याच नर्मदेचं. आपण इंद्रायणीत आलो तर तीर्थ म्हणून घेतात, ती अमृत समान आहे. पण आता हा या कंपन्यावाल्याने श्रीमंत लोकांनी ती बार जाम करून टाकली. पाणी नुसता वास सुटला होती तिथं, म्हणून रामगिरी महाराजांच्या मठावर संमेलन भरलेलं होतं. अमृत महाराज जोशी आम्ही काल तिथंच होतो. फार मोठी मोठी वक्ती आलेली होती. आणि मोठ्या माणसाशिवाय कधी कधी राजकारणी माणसानं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. हे सगळं त्यांच्या हातात आहे. का इंद्रायणी शुद्ध करायचं काम हे त्यांच्या हातात आहे, हे त्याने घेतलं पाहिजे हे हाताशी. नाथ महाराजांचा पुरावा आहे, अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. बरं तिथंच बरं का. आता भागीरथी नावाचं तीर्थ तिथंच आहे. आपण ते विश्वदर्शन सोहळा पाहायला भेटतो की तिथं समोरच. तिथं त्रिवेणी नावाचं म्हणजे भागीरथी नावाचं कुंड आहे तिथं जवळच. इंद्रायणी गेले हो पाहायला भेटलं आपल्याला. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी भागीरथी अधिकरुण तीर्थराज. नाथ महाराज म्हणले तीर्थांचा राजा आहे ज्ञानोबा आहे जवळ. ऐशिया स्थळी समाधी ज्ञानदेवा आणि एका जनार्दनी ठाव अलंकापूर. म्हणून आपण ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला दर्शनाला या. अहो निवृत्तीनाथ देव तिथंच आता, इथं त्र्यंबकला नाही बरं का. आता मुक्ताबाई आता आळंदीला आहे, सोपान काका आळंदीला आहे. नवे पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंढरीचा पोहा साधूजन सगळे तिथं आलेले. म्हणून तुम्हाला विनंती या. दोन महात्म्या असे ऐका बरं का, खूप गोड. एक महात्मा असा आहे, या देहाला घेऊन निज धामाला गेली म्हणजे तुकाराम महाराज. मानव देह घेऊन या निजधामा गेले. अभंगाचं एकच चरण कराल तरी बस झालं, आपल्याला अर्धा तास शिल्लक आहे आपल्याकडं. एक चरणातला भाव कळाला बस झाला का आपण सगळा अभंग सोडवला पाहिजे. असं काही नाही. नुसता आजचा अभंग जरी पाठ केला ना तर आजचं कीर्तन सफल झालं म्हणून समजा. नाही तर घरी गेले बसा कीर्तनकाराच्या चुक्या काढीत, मग नाही सफल व्हायचं कीर्तन. एक अभंग जरी पाठ केला तर कीर्तन धन्य झालं हे समजा. अभंगावर प्रेम करावा, मी अभंग पाठ केली पाहिजे मस्त बाकी. वा वा वा. आज साक्षात ज्ञानोबरांच्या नाथ महाराजांच्या भाषेत दर्शन घ्यायचे आपल्याला. तुकाराम महाराज निज धामाला गेले ना, ज्ञानोबरा इथंच पाहिजे आता ते कसे. 300 वर्ष समाधीला पूर्ण झाली. ज्ञानोबरांनी एक महान ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचा नाव आहे ज्ञानेश्वरी. ऐका बरं का आता नाथ महाराजांची किती गोड भाषा आहे. आता माझ्याशी बोला. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. दादा ते चप्पल बुट काढा, ते जरा तुमच्या सॉक्स का तुमच्या पायात ते तिकडले. हा सोमवार ठीक ते काढले तरी चालेल. आता का पण VIP माणसं झालो. जाऊ द्या चला. नाही बोलावं वाटत पण काय करता आता, इथं राहत नाही आता काय. ऐका ना, ग्रंथ लिहिला कोणता. हा बोला. ज्ञानेश्वरी तर म्हणा, येऊ ना तेवढं नाव मुखाला म्हणा. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला ज्ञानोबरांनी. आता संगत किती गोड आहे पहा आपल्याला अभंगाची.
गीता कोणी सांगितली सतीश काका? बोला 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 जरा बाबा. भगवान कृष्णाने. पण प्रमाण किती गोडे पा. सोमुखी आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. बरं 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 मेन हा. बरं बरं. मग तीच गीता मराठीमध्ये लिहिली कोणी? बोला. ज्ञानोबरायनी. मग ज्ञानोबराय कोण? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा. म्हणजे गीता सांगितली भगवान विष्णूनी. तीच ज्ञानेश्वरीच्या रूपानं भगवान विष्णूच. पण ज्ञानोबरांच्या काय मनात आलं कधी शुद्ध करायचं ठरवलं. मग आता ती कामगिरी कोणाकडे द्यायची बा? निवडले कोण? नाथ महाराज निवडले बरं का. मग आता नाथ महाराज कोण आहे? भानुदासाची एक कुळी महाविष्णूचा अवतार. बरोबर. म्हणजे गीता भगवान विष्णूनीच सांगितली. ज्ञानोबरांच्या रूपानं म्हणजे भगवान विष्णूच. नाथ महाराजांच्या रूपानं म्हणजे भगवान विष्णू. हे सगळं भगवान विष्णूच कार्य. बरं बरं बरं. मग घडलं असं आता साक्षात ज्ञानोबरांचं दर्शन करायचं नाथ महाराजांच्या अभंगाच्या द्वारे. बरं का आता ऐका. आणि अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं. महाराज म्हणतात ज्ञानोबराय माझ्या स्वप्नात आले. काय झाले? स्वप्नात आले. श्री ज्ञानदेव येवोनी स्वप्नात. श्री ज्ञानदेव येवोनी स्वप्नात. श्री ज्ञानदेव येवोनी स्वप्नात. ओ श्री ज्ञानदेव येवोनी स्वप्नात. सांगितली मात मधलागी. सांगितली मात मधलागी. सांगितली मात मधलागी. सांगितली मात मधलागी. श्री ज्ञानदेव येवोनी स्वप्नात. नाथ महाराजांचा अभंग आहे बरं का. आता पहा पूर्ण ऐकायचं आहे आपल्याला. ज्ञानोबा माझ्या स्वप्नात आले नाथ महाराज म्हणतात. आणि सांगितली मात. मात म्हणजे गोष्ट का हो नाथ महाराज? काय गोष्ट सांगितली? अजान वृक्षाची मुळी कंठास लागली. ओ नाथ महाराज इथं अजान वृक्षाचं झाड आहे आणि त्याची मुळी माझ्या कंठाला त्रास देऊ राहिली. तुम्ही एक काम करा. येवणी आळंदी स्थळी काढा वेगी या आणि तेवढी बाजूला करा. स्वप्न पडलं ना. नाथ महाराज म्हणतात ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुरी. तव नंदे माझारी देखिले द्वार. महाराज म्हणतात मला ते स्वप्न पडलं. निघालो कुठं? अलंकापुरीला. एकादशी होती आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीचा पर्व काळ होता. आगल्या दिवसाचा मुक्काम झाला वैष्णवांचा. सकाळ झाली आता पारणं सोडायचे ना द्वादशीची. मग आता सामुग्री कुठून आणायची ते पारणं सोडायला? म्हणजे सामुग्री लक्षात आली ना. मग नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबा वाणी झाले. काय झाले? ज्ञानदेव झाले वाणी. आले सामुग्री घेवोनी. आले सामुग्री घेवोनी. आले सामुग्री घेवोनी. ज्ञानदेव झाले वाणी. आले सामुग्री घेवोनी. आले सामुग्री घेवोनी. आले सामुग्री घेवोनी. ज्ञानदेव झाले वाणी आणि आले सामुग्री घेऊनी. द्वादशी पर्व काळ. द्वादशीचा पर्व काळ होता म्हणले. चला आता आपण निघालो बरं का. जसं नाथ महाराज ज्या दिशेने निघाले त्या दिशेने आपण निघालो. ज्ञानोबरांचं दर्शन करायचं ना. प्रमाणाने करायचं मस्त. पाहायचं ज्ञानोबा कसे आपल्याला. त्यांचं तेज ते पाहायचंय आपल्याला. चला आता आपण माऊलीच्या मंदिरात शिरलो बरं का. सगळे समाधीचं दर्शन घेतलं आपण. सारोळेकर मुक्ताबाईच्या मंडपात आलो. मुक्ताबाईचं दर्शन घेतलं तिथं समोर. पुढे समाधीच्या पाठीमागं चित्रीकरण केलेलं आहे समाधीचं. तिथून त्या मुखाचं तीर्थ घेतलं आपण. घेतलं बरं का. पुढे निघाला होता सिद्धेश्वराकडं जायचं ना. आता तव नंदी माझा रे देखील द्वारनाथ महाराजांच्या भाषेमध्ये. पुढे गेला की एक अभंग लिहिलेला आहे. तो कोणी वाचला का नाही मला माहिती नाही पण वाचा. देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर असा अभंग लावलेला आहे. मग आता सिद्धेश्वराकडे जायचं. पण सिद्धेश्वराच्या दर्शनाचा उपाय असा आहे डायरेक्ट नाही जायचं. आधी नंदीला प्रदक्षिणा करायची आणि मग सिद्धेश्वराकडे जायचं. का नंदीला प्रदक्षिणा करायची? आता ऐका. महाराज म्हणतात तव नंदे माझा रे देखिले द्वार. नंदीला प्रदक्षिणा करायला गेलो आपण कधी तर चरण पादुका ज्ञानोबरायांच्या. मग त्या चरण पादुका म्हणजे काय हो?
तिथून ज्ञानोबराय समाधीच्या जागेवर गेलेले, म्हणजे तो दरवाजा आहे बरं का, ती चरण पादुका. नाथ महाराज म्हणतात, तव नंदी माझारी देखिले द्वार. मग आता मी समाधीच्या जागी, शिवराम बाबा, गुरुजी, जगदाळे गुरुजी, ओमकार महाराज, योगेश महाराज, नाथ महाराज म्हणतात मी आता उतरायला लागलो त्या जागे. ऐकता का? उतरता 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 माझं पूर्वजन्मीचं पुण्य फळाला आलं आणि घडलं असं. श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर, श्री गुरु श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. मला ज्ञानोबराय भेटले श्री गुरुच्या रूपानं. का हो नाथ महाराज, तुम्हाला ज्ञानोबराय भेटले पण ते दिसले कसे सांगा ना. नाथ महाराज म्हणतात, दिव्य तेज पुंज मस्तपैकी बरं वाटेल. आपण दोन आईंच्या पुण्यस्मरणाला आलो. इथं कीर्तनात टाळी वाजवली, आईला बरं वाटेल त्या दोन्ही आईला. बाबा ऐकूया ज्ञानोबराय कसे दिसले नाथ महाराजांना. दिव्य तेज पुंज मदनाचा पुत्र, दिव्य तेज पुंज मदनाचा पुत्र, परब्रह्म केवळ बोलत पुंज मदनाचा पुतळा. ज्ञानोबराय मला दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा आणि परब्रह्म केवळ बोलत असे. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबराय माझ्याशी बोलायला लागले. मग मी एक कामगिरी दिलेली होती, ती मुळी बाजूला केली, नम्रपणे हात जोडले आणि नाथ महाराज म्हणतात, का हो ज्ञानोबराय माऊली, अजून काय कामगिरी असेल तर दे नाथ महाराजांकडं, मी ती कामगिरी पूर्ण करेल. महान ग्रंथ नाथ महाराजांच्या हात आहे बरं का ताई, तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ प्रत्येकाच्या घराघरामध्ये असला पाहिजे. आपलं जीवन ज्ञानोबरांची समर्पित असावं, आपलं जीवन निवृत्तीनाथ देवांच्या संगतीत असावं. परत ही संगत कोण्या जन्मात भेटणार नाही आपल्याला. म्हणावं ज्ञानोबरांना, माऊली आमचा हात घ्या तुमच्या हातात धरा. निवृत्ती राहायला सांगा, आमचा हात घ्या तुमच्या हाताला लावा आम्हाला, कारण आम्हाला परत यायचं नाही ना या जन्माला. अहो किती भाग्यवान असेल ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांचा हात निवृत्तीनाथ देवाने धरावा, श्री गुरुने. ज्ञानोबरायांचा हात जगाच्या मालकानं धरावा. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर पैसा. असं कधीतरी वाटूया, आपला हात ज्ञानोबरांच्या हातात द्या, आपला हात निवृत्तीनाथ देवांच्या हातात द्या. हातात देणं म्हणजे ज्ञानोबरांची समर्पण करणं. या ज्ञानोबरांचं होणं, निवृत्तीनाथ देवांचं होणं. ऐकता का ताई, आपल्या घरामध्ये आपली मुलगी गरोदर असेल ताई, लक्षपूर्वक ऐका. आपल्या घरातली सून जर गरोदर असेल ना, त्या गरोदर अवस्थेमध्ये तिला ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचायला लावत आहे. कृपा कैरी हरी, कृपा
कृपा करी हरी तयावरी. आज असं उदाहरण आहे बरं का, मी तुम्हाला नाही सांगत. तुम्ही सगळ्यांनी मीडियाला पहा, तुम्ही युट्यूबला टाकून पहा. एका माऊलीनं गरोदरावस्थेमध्ये ज्ञानोबरांच्या समाधी पुढं 108 पारायणे केली. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचे. घडलं असं 9 वर्षाचं बाळ आहे. किती 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 अहो त्याच्या ज्ञानेश्वरी मुखाग होते म्हणजे पाठ आहे त्याची वाली. गुरुवारे रामभाऊ बाबांनी सत्कार करावा, कोरेकर बाबांनी ज्या लेकराचा सन्मान करावा. अहो 9 वर्षाचं लेकरू आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी मुखोग होते त्याच्यावाल्या पाठ आहे. आपली लेक गरोदर असेल ना, तिला TV नका पाहायला लाव. 2 महिने अगोदरच घेऊन येतो आपण तिला आपल्या घरी. सकाळी 7ला TV चालू करते आपली पोरगी, तर रात्री 10ला बंद करते बिचारी. म्हणजे दिवसभर अख्ख्या मालिकाचा मुर्दा पाडी देती. अख्खे चित्रपट, अख्ख्या मालिका. ताई आपल्या लेकीनं जर नुसत्या मालिकाचा मुर्दान जर पिक्चर पाहिले तर संत नाही जन्माला यायचा, मग अगं डाकू जन्माला येईल. गरीबाची आवडी गर्भाची आवडी मातेचा डोहळा. गरोदर अवस्थेमध्ये कायला राख खावा वाटते. राख नका खाऊ. कायला माती खावा वाटते. राख खाल्यापेक्षा तिच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. मी काय तुम्हाला हे काय भाकड कथा नाही सांगत, हे प्रमाणाने चाललं बरं. काही उदाहरण आहे. साधू जन्माला यावं. ऐका दादा, कधीतरी बापाचं जीवन धन्य व्हावं. ताई इथं आईची कुस तेव्हा पवित्र आहे ज्या आईच्या कुशीमध्ये साधू जन्माला आला. संत जनार्दन स्वामीला जन्माला घालणारी माय माळसाई धन्य बरं का. धन्य असेल त्या माऊलीची कुस, धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाय नारायण द्याय, धन्य त्याची माय प्रसवली तया कुळाचा उद्धार करणारे. निवृत्तीनाथ देव रडत होते ज्ञानोबरांकरता. ऐकता का? ऐकता ना माय? ऐका माय. सोपन काका रडत होते, मुक्ताबाई रडत होत्या. लक्ष केलं देवाचं, देवही रडायला लागले. रुक्मिणीनं म्हणावं, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात आणि तुमच्या डोळ्यात पाणी येणं बरं नाही. ज्ञानोबराय समाधीस्थ झाल्याच्या नंतर प्रसंग आहे, मला वेळ नाही एवढा, माझी वेळ संपत आली. पण ऐका. आई ऐकता ना? दादा ऐकता का? कधीतरी बापाचं जीवन धन्य होत आहे, कधीतरी आईची कुस पवित्र व्हावी. आई देव रडायला लागली. पण रुक्मिणीने म्हणावं, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, का रडतो? रुक्मिणी मलाही रडावं वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे. काय ग? काय हो स्वामी? आता माझ्या ज्ञानोबरायांसारखा महात्मा परत होणार नाही रुक्मिणी. देव म्हणती रुक्मिणी, नामदेव महाराज म्हणतात, हा एकची योगी देखिला नयनी. हे रुक्मिणी हेची ज्ञान संजीवडी जाण त्रैलोक्याशी. ऐकतं का? धन्य धन्य दरा तळी. ऐक रुक्मिणी, जो या ते दृष्टी निहाळी. जो ज्ञानोबरानं नुसतं डोळेनं पाहिलं,
तो भात येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. हे रुक्मिणी, जो करील याची यात्रा. ज्ञानोबरांच्या यात्रेला यायचं ना आपल्याला, यात्रे अलंकापुरा येते. ऐका महत्व, नामदेव महाराज म्हणतात, जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळई कुळे पवित्रा याचे दर्शनी होती. अलंकापुरी शिवपीठ, पूर्वे येते होते निलकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ येतेची पै गेले इंद्र येवण्या भूमीशी. ऐकता का? याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदुरिशी पंचकृषी, यापासून येथे त्रिवेणी गुप्तासी, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्वमटीचे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती, भवते वनवल्ले वृक्षी येथे देव येवणी होती पक्षी, हे असो नित्य साक्षी, असते नासती उदकी पंढरीवणी सोपे, जनाची हरावया पापे, कळे काळ कोपल्या कोपी, नसली अलंकापुराशी, ऐसे सांगता हरीशी, प्रेम ओसंडली रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले. नामदेव महाराज म्हणतात, आतापर्यंत म्हणत होती रुक्मिणी, स्वामी का रडता, स्वामी का रडता, पण नामदेव महाराज दुसऱ्यांदा त्याला आणू नका बरं का, ते बिचाऱ्यानं डोकले हालू राहिलं, त्याचं लहान वय आता काय त्याला. बरं ते झोपत नाही, एक तर खतरनाक आहे देवी. आता का बापाला घेऊन झोपत का काय माहिती, शब्दार तुम्हाला झोपावं लागेल आता उभं राहिलं पक्ष, तेव्हा ते झोपलं हो तुमच्या जवळ. आता नाही तर घ्या त्याला तिकडे घ्या जरा, काय बरं नाही वाटत, घ्या थोडंसं बसा तुम्ही त्याला, बाळ आहे ते, घ्या थोडंसं बाजूला घ्या, त्याच्या लय डोकल्या चालल्यात ना. दुसऱ्या टायमाला त्याच्या मम्मीला पण घेऊन यास, आणि अहो ते राहणार नाही झोपदार. घ्या विठ्ठल विठ्ठल काय नाही, तुम्ही बसून राहिले तरी तुमचं पाकिट देणार आहे विकी भाऊ, काय ताण नका घेऊ आता, पण त्याला सांभाळा बिचारायला, काय ताण नका घेऊ, मस्त भेटल भेट. हे साथे ऐका बरं का, ज्ञानोबरा किती गोड उपदेश करतात. साथे म्हणजे बाजार, या बाजारला आलाय, इथं वस्तू आहे. मग आता जी वस्तू खरेदी करण्याकरता जायचे ना, ती वस्तू जर नाही खरेदी केली तर मग पश्चाताप होईल. घरी पाहुणे आले म्हणले, ऐक बाळू काय गाई, अरे राजा तुझे वडील निफाडला गेलेत. मग पाहुणे आलेत घरी कोठूरचे, मग एक काम कर, त्यांना नाश्ता करावा लागेल. हे 100 रुपये घे, अर्धा किलो रवा आण, पावशेर साखर आण, आणि त्याला गोड शिरवायला असं मस्त तूप आण. किती पदार्थ सांगितले बोला ना, 3 पदार्थ. 100 रुपये घेतले आणि 3 पदार्थ आणण्याकरता सांगले, पण निफाड पुढंच राहून गेलं आणि त्याला कोटर फाटा लागला. आणि त्या कोटर फाट्यावर त्या डोंबाऱ्याचा खेळ चालू होता, त्या सापायची मुंगसायची, ते असं मस्त पैकी तो पाहत राहिला. पाहता पाहता अर्धा तास गेला त्याचा त्याच्यातच, आणि गेला दुकानात. आईनं काय सांगितलं तो विसरून गेला. काय सांगितलं होतं, रवा साखर आणि तूप. त्यानं काय घेतलं माहिती आहे का, 5 गोट्या घेतल्या, 5 चॉकलेट घेतले, आणि त्या लेमन गोळ्या घेतल्या त्यानं मस्त 5. घरी आला, बाळू काय गाई, अरे अर्धा तास झाला राजा, पाहुणा उपाशी बसलाय, आणलं का, आणलं ना, काय या 5 गोट्या चॉकलेट आणि लेमन गोळ्या.
अरे आई ना कपाळाला हात लावला. राजा तुला याच्याकरता पाठवलं होतं का रे? तसं आपण या साथीला आलो, या बाजारला आलो, जे खरेदी करायचं. इथला बाजाराचं आहे का? आता इथं कोण कोण आहे? साधा बाजार नाही इथं. हे वस्तू तंबाटी मिरची ये नाही. इथला बाजार आहे का? इथले गिऱ्हाईक काय काय? संसार नगरी ऐकता का? बाजार भरला गे बाई. नाथ महाराज म्हणतात बरं ना, नाथ महाराज म्हणतात ऐका. संसार नगरी बाजार भरला गे बाई. या संसार नगरी बाजार भरला गे बाई. या संसार नगरी बाजार भरला गे बाई. याचे गिऱ्हाईक ऐका. आता गिऱ्हाईक नाथ महाराज म्हणतात, जरा टाळी वाजवा मस्तपैकी बसलेले म्हणतात. याचे गिऱ्हाईक काम क्रोध लोभ भाई. याचे गिऱ्हाईक 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 गिऱ्हाईक. याचे गिऱ्हाईक काम क्रोध लोभ भाई. संसार नगरी बाजार भरला. या संसार नगरी बाजार भरला बाई. एकदा टाळी वाजवा ओमकार महाराजांकरता. संसार नगरी, या नगरीचा बाजार भरलेला आहे. बाजार भरला गे भाई. नाथ महाराजांचा अभंग आहे. याचे गिऱ्हाईक कोणी? काम क्रोध लोभ भाई. भाई वो भाई वो. संसार नगरी बाजार भरला गे बाई. इथं कामाचं गिऱ्हाईक तो 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 बाजार केला म्हणले काही ना, म्हणून तर रोज बलात्काराच्या बातम्या येत्या बघा मीडियाला. त्यानं तो बाजारच केला, ती वस्तू खरेदी केली तिथली. आज 2 लेकराची माय सुद्धा पळून जाऊ शकते. किती कामानं थैमान घातलं. 2 लेकराची माय. किती विचित्र घटना घडायला लागल्या, तुम्ही पाहू राय ना. बरं या इंस्टाग्राम पायी फुकट नाही आहो. चांगल्या खानदान्या घरातून मुलगी पळून गेली ना, मायबाप दिसायला जिवंत आहे त्या घरातली. घराच्या बाहेर कसं निघावं? गरीबाची गेली तर त्याला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. बऱ्याच पुरीच्या आईनं फाशा घेऊन टाकल्या. पुरी शब्दाच्या जागेनं ना शब्दाला. पुरीनं जो मान्य मुलगा केला त्याच्याशी नाही विवाह लावला. थाटामाटात लग्न करून द्यायचं परत. वा काय काळ आला. एखाद्या गरीब घरातला पोरगा पळून गेला ना, त्या बापाला आयुष्यभर गावात काही बोलता येत नाही उच नाकानं. का हो? काम नावाचं गोष्ट गिऱ्हाईक घेतलंय आपण हाताशी. याचे गिऱ्हाईक काम कामाची कोतवाल येणे नागविले बहुतांशी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान होती. जमदाग्नी दुर्वास नाडिले क्रोधाची फौजदार कोई मिळाला काती. जोहार मायबाप जोहार कायापुरीचा. जोहार मायबाप जोहार कायापुरीचा. कायापुरीचा कायापुरीचा. टाळी वाजवायला. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतांशी. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. आणि सांगितले उदाहरणं दिली. बोला. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. आपल्या सामान्याची गोष्ट काय आहे? बरं किती अंगाचं प्रदर्शन करावं महिला सुद्धा. इंस्टाग्राम ओपन केलं ना, हे आपले सगळे लेकर पाहतात. काय देहाचं प्रदर्शन झालं. एखादी स्वाभिमानी मुलगी जन्माला आहे. अरे भजन करणारी मुलगी आमदार झाली. आमदार भजन करणारी मुलगी आमदार झाली. ती पोरगी काय नाव आहे तिचं ना? मैथिली ठाकूर आमदार झाली. भजन करणारी पोरगी होती ती. आमच्या पुरीनं ते धैर्य हाताशी घ्यावा.
कोणीतरी भंगार मुलासोबत पळून जावं ना मायबापाच्या जीवनाची बरबादी नाही करू. आमच्या मुलानं ते करावं. तुकाराम महाराजांचा पोरं आहे बरं का, फुकट नाही बोलत. पोरानं ते करावं. वाढवे महत्व वडिलांचे. आपल्या बापाची मान कशी समाजात उंच वाढेल हे बापानं पोरानं कार्य करावं. बापा करता काम. क्रोध, काय क्रोध घेतला आपण. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला. सोशल मीडियाला पाहिलं, सख्या भावाची मारामारी झाली बांधावरून. कोराणीनं घाऊ घातली, मारला भाऊ रक्ताच्या तावळ्यात पडला. दयाने आली भावाला. बरं आपल्या मारामारीला काय मजा आहे. सख्या भावाची मारामारी झाली, लहान भाऊ पडलाय रक्ताच्या, मिळाला तो गेला एका वाटानं. पण पोलीस गाडी आली आणि आयुष्यभर सेंटर जेल भोगायला गेला मोठा. काय करता. काम, क्रोध, हे क्रोधाचंच हे सगळं. घरात सासू सुनाचं जमत नाही. ताई लई सासूचा राग आला तर तळ्यात उडी हाणू नका. बरं मरणं सोपं झालं. फॅनला भाजी घ्यायची, तळ्यात उडी हाणायची, मरणं सोपं झालं. जनाबाईच्या जीवनात संकट जेवढे होते तेवढे ऐका का ताई आपल्याला. आळ घेतला चोरीचा, 21 फुटाचा सोड रावला चंद्रभागेच्या वाळवंटात. पण भक्ती अशी होती का सोळाचं सुद्धा पाणी झालं. अशी भक्ती पाहिलं आपल्या जीवनातली. काय संकटावर मात करता आली पाहिजे. तुका मैने आलो सोशीत संकटे, मी माझे ओढले आहे देवा, सर्व माझा काळ तुझी चिंते. तुका म्हणे आलो सोशीत संकटे, मी माझे ओकटे आहे देवा. हा हा, मी माझे ओकटे आहे देवा. आपल्या जीवनात एखादा संकट आलं ना, खचून नका जाऊ. हे बाटल्या फिटले पे मरून नाही जायचं. संकटावर मात करता आली पाहिजे. आणि मात तोच करू शकतो जो वारकरी आहे. वार तोच करू शकतो ज्याच्या गळ्यात माळ आहे ना. तो काय आत्महत्या करेल गाड्या. आणि त्यालाच माळकरी म्हणा. ज्याला संकटावर मात करता येते त्यालाच वारकरी म्हणा, माळकरी म्हणा. हे छोटे मोठे संकट आले ना. आता आमच्या निवृत्ती दाजीवर संकट आलं. चांगलं सांगत होते ते बिचारे. गरीबाच्या बापानं कर्ज काढून लग्न करू नका. मी उदाहरण, गावाचं नाव नाही, नाव म्हणजे फक्त नाव सांगतो मला. अहो गरीब घराण्यातला बाप मुलीचं लग्न थाटामट 10 लाख रुपये कर्ज काढलं. अहो पुरीला, आता त्या पुरीला लेकरं बाळ झालं तर अजून कर्ज फेडत होतो बाप. मग त्याला हे सांगायचं होतं, त्यानं कमवलेली संपत्ती आपल्याला माहिती. आपल्याला नाही, एखाद्या मंत्र्याला कधी घेऊ शकतात. बस झाला आता. हा एवढी संपत्ती केलं एखाद्या बापानं थाटात लग्न, साखरपुडा. अजून तर लग्न करायचंय, हा साखरपुडाच अजून. पण काय लोक कमेंट करतील. आले ना संकट, जाऊ द्या, काय टेन्शन नका घेऊ. दाजीने घेतला आता निर्णय बंद करायचा. नाही घेणार दाजी निर्णय. दाजी म्हणले मला एका कीर्तन केलं तर झोप लागत नाही. मग बंद करून झोप लागेल का दाजीला. नाही, मी आवडता सालाय दाजीचा. हा ऐका. पण संकट आले ना ताई, काम, क्रोध आला ना, भजन करा मंदिरात जाऊन. मंदिरात जा. तुम्हाला सासूचा राग आला ना, सून बोलली तुम्हाला राग आला ना, सासूनो मारुतीच्या मंदिरात जा, जगदंबेच्या मंदिरात जा, जप करा. त्या रागाच्या भरात जप करा. जप केला तर तो राग निघून जाईल आणि आपलं आयुष्य सुखानं आपल्याला जगता येईल. क्रोधावर मात करता आली पाहिजे. नुसते कीर्तन नका ऐकून आपलं बरं झालं पाहिजे. पण चला, काम, क्रोध, लोभ याची गिराईक, लोभ नावाचा गिराईक येते. म्हणून संसार नगरी बाजार भरला गे बाय. मग आलोय नाही तर ओळखा अशा रंग धरू. जो गोपिकेने ओळख करून घेतली परमात्म्याची, काय वेळा झालेल्या होत्या त्या. एक गोपिका म्हणते, मैं तो शुद्ध बुद्ध खोई तेरे प्यार. तो भावाचा भुकेला आहे, त्याला प्रेम लागतं ना. ती म्हणते, बाई सब कुछ भूल गई तेरे संसार. ज्योत जगा
ऐका बरं का दादा, गोपाळ सुद्धा देवाकरता रडत होते. अहो म्हणून तर गोपाळांचा देव उष्ट खात होता. त्याला प्रेमाची गरज आहे ना. हा बघा, देव तर प्रत्येकाला आवडतो. इथं कोण नाही असं देवाला आपल्याला देव आवडत नाही. पण आपलं जीवन देवाला आवडावं असं जर वाटत असेल तर त्याची ओळख करा. आपलं जीवन त्याला आवडलं पाहिजे. आपल्याला तर देव प्रत्येकाला आवडतो, तो सुद्धा फार मोठा आहे. देवाला भूक लागली म्हणजे आपल्याला लागली जाता द्वादशी ना, आपल्याला भूक लागली, भूक लागली, भूक लागली. आईकडं हट्ट केला भाऊ, आईकडं हट्ट केला. आई ग, आई ग, आई ग, ए यशोदे, यशोदे, यशोदे ग, यशोदे, यशोदे घराकडं चाल मला जीव घाल, यशोदे घराकडं चाल मला जीव घाल ग. टाळी वाजवा मस्त बाकी सप्लाय कीर्तन जरा ऐका. परमात्माला हट्ट करावा. आई ग, आई ग, आई ग, आई ग, आई ग, आई ग, यशोदे घराकडं चाल मला जीव घाल, यशोदे घराकडं चाल मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल मला देव घाल, यशोदे घराकडे चाल मला देव घाल. परमात्मा किती हट्टी होते पाहता. आईकडे करा ना. साध्या गव्हाची पोळी लाटी, गव्हाची पोळी लाटी. आई मला साध्या गव्हाची पोळी लाटी करून दे, मला पुरण पोळी करून दे ग मोठी, मला पुरण पोळी करून दे ग मोठी. लाटी छोटी घे पण पुरणाची पोळी मोठी करून दे. परमात्मा म्हणला हे आई, साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरण पोळी करून दे ग मोठी. नाही अडवित गुळासाठी, नाही अडवित गुळासाठी मला जीव घाल. हे आई, यशोदे घराकडं चाल मला देव घाल, यशोदे घराकडे चाल मला देव घाल, यशोदे घराकडे चाल मला देव घाल, यशोदे घराकडे चाल मला देव घाल. हो आनंद घ्यायचा आला. पहा टाळी वाजा मस्त. एवढं जरी केलं तरी हे सुखरूप होईल, याचं भलं होईल, सार्थक होईल. पण हे जर नाही केलं तर नाही तरी संसार वाया जाईल रे. म्हणून कवनाचे मायबाप, कवनाचे घनगोत मृगजाळ वाहत जाईल रया, विषयाचे समसुख वेगळाची बावली, आभराची सावली जाईल रया. एकदा हातवरी करा. मोठ्या प्रमाणात परमात्म्याचं भजन करायचं आहे मस्तपैकी. खूप छान बरं वाटेल. दोन्ही आईंना आपण आलोत. वा वा, आपण टाळी वाजवतोय, भजन करतोय. आवडेल आईला आपलेलं भजन. विठोबा रखुमाई, हरी रे विठोबा चला 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 हार घालणार. चला पटकन मल्ली चाल म्हणा. ती चाल म्हणा. येस ती आली. ये जाते आली या मुळका शारद देव, ये जाते आली या मुळका शारद देव, ये जाते आली या मुळका शारद देव, ये जाते आली या
एकाच प्रमाणाचा भाव पाहिला. ही साथी आलिया उलगा शारंग धरू नाही तरी संसार वाया जाईल रया. मग कवनाचे मायबाप कवनाचे गणभूत मृगजळवत जाईल रया. मायबाप देहाचे का जीवाचे, आत्म्याचे काही इंद्रियाचे? हा मोठा भाग आहे बरं का, मोठा प्रश्न आहे. पण आला कधी युक्त पाहू. बर विषयाचे समसुख बेगडाचे बाहुल्या बराची सावली जाईल. ज्ञानदेवा म्हणे पाहता पहिले स्वप्नीची शेली जाईल. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जाईल रया. त्या परिवाराची इच्छा आहे परिवाराची. बाबा तेवढा पिंगळा म्हणजे माझी बरोबर शिल्लक आहे. मी खरं तर 12चीच वेळ घेतली होती. विकी बोल भजन करा जीवनामध्ये, ते तुकोबरायचं ऐकायचं. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोरपण जाळावे. ते आईवडिलांची सेवा करायची हेही तुकाराम महाराजांचं ऐकायचं. माय बाप ये केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. बरं का नाना, वा वा नाना म्हणजे आमचे जुने वारकरी. थकली माणसं पण टाळ घेऊन तर बेच पाहणार. एकदा टाळी वाजा ह्या म्हाताऱ्या माणसं ऐका, खूप गोड मस्त बघितलं. ऐका ना, भजन करायचं तुकाराम महाराजांचं ऐकायचं. आईवडिलांची सेवा करायची ही आपण ज्ञानोबरांचंच ऐकायचं. आईवडिलांची सेवा करायची. सकळ तीर्थाची अधुरी जे का माता पित्रे. संताचं ऐकलं तर बल होईल. जगाच्या कल्याणा संताच्या संताचं ऐकलं तर भलं होईल. पण नाही ऐकायला आम्ही संतांचं काय हो नाथ महाराज. नाथ महाराज म्हणतात हे जरी नाही टाळी वाजवा मस्त बाकी बसलेली मंडळी. टाळकरी मंडळी बहुत बढ़िया मृदंग सेवक. कलियुगाची नानायका विथोरी पुत्र तो होईल विद्याचा वैरी. प्रतार सोडून नारी फिरतील दारो दारी. ऐसा जगून माझा दादा ऐकवा चकुण सांग चकुण सांग
पाठवूयाकडे आपण पंढरपुराच्या अलंकापुरीच्या जागेवर काय भाषा विठू पाटील त्याचे विठू पाटील त्याचे नाव चला 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 जाऊ दया काया आई हो जन्म ओंकार महाराजांकरता आमचे विकी दादा करता एकदा मालका करता टाळी वाजवा लय गोड साऊंड रे मस्त वा 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 एकदा गुरुजीं करता जगदाळी गुरुजीं करता शिवराम बाबां करता जोरदार टाळी बस 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 झालंय आता बस आता जय म्हणजे निवृत्ती राहायचं भजन होईल जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ या आहेर परिवारानं छानसा महाप्रसाद केलेला आहे जेवण केल्याशिवाय कोणी जाणार नाही अशी विनंती करतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य निवृत्ती देवा काय महिमा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पाव समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे ब्रह्मगे शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य निवृत्ती नाथाचे चरणी शरण आहे माझना शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन ते पुरे वेडे वाकुरे मोठे गणा नाही विचारे अधिकार क्षमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैक करा करा क्षमापराध महाराज